यशेम देवहितं यदायुः। ॐ सहना भवतु।
शांति शांति। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। श्री राम जय जय राम। 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 सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ पार्वती पदे हर हर महादेव। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांसस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः। मुंडकोपनिषदाचा विचार करायचा विचार आहे। त्यात मूल मंत्र सगळे सांगावे, काही विशेष प्रसंगी भाष्याचा आणि आवश्यक वाटेल तिथे उपनिषद कौमुदीतल्या काही वचनांचा उपयोग करावा असा विचार आहे। तर भाष्य किंवा उपनिषद कौमुदी संपूर्ण सांगायची ठरवली तर आपला वेळ यात किती बसायचा। साधक ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे तो आपली साधना यशस्वी व्हावी, सांगतेला जावी, साध्यापर्यंत पोचावी म्हणून भगवंताची प्रार्थना करतो। आम्ही साधक नाही याची आम्हाला काय गरज असं म्हटलं कुणी म्हणू नये, कारण मनुष्य म्हणून जन्माला येण्याची चूक केली की तो जन्मतः साधक आहे। ईश्वरानं त्याला मनुष्य म्हणून जो निर्माण केला आहे तो त्याकरताच निर्माण केला आहे। आता सामान्यतः जे काम ज्याच्याकडे सोपवलं असतं तो ते करीत नाही, हा तर नेहमीचा अनुभव आहे, राजकारणात तो प्रसिद्ध आहे। तेव्हा मी साधकांच्या करता हे आहे असं म्हटल्याबरोबर याचा आमच्याशी काही संबंध नाही असं म्हणण्याचा अपसमज तुम्ही मनाची बाळगू नये। मनुष्य म्हणून जन्माला आला की तो साधक म्हणून जन्माला आला आहे, कारण प्राप्तीचं जे परमोच्च स्थान आहे मोक्ष ज्याला म्हणतात किंवा आत्मसाक्षात्कार म्हणतात किंवा ईश्वरी दर्शन म्हणतात, नावं वेगळी आहेत, वस्तू एकच आहे। अवस्था भेदानी त्याचं स्वरूप थोडं थोडं आपल्या दृष्टीने वेगळं होतं इतकंच काय। तर हे प्राप्त करून घेणं यासाठीच मनुष्य जन्माला आलेला आहे आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचं जीवन यथासांग पार पाडावं, त्याला जगता यावं म्हणून त्याला इंद्रिय दिली। ती इंद्रिय अर्थातच सृष्टीमध्ये जगायचं असल्यामुळे बहिर्मुख आहे। आता ती बहिर्मुख झाली की जिकडे जायचंय तिकडे त्यांचं लक्ष राहत नाही। उपनिषदाने स्वच्छ शब्दात सांगितलं की परांची खानी व्यतिरिक्त स्वयंभू। आता परान पश्यती नांतरात्मा, ब्रह्मदेवानं इंद्रिय बनवताना बहिर्मुख बनवली, अहो ती जर अंतर्मुख बनवली असली तर ठेचा लागल्या असत्या, ऐकू आलं नसतं।
खाता आलं नसतं, पिता आलं नसतं, चालता आलं नसतं, बोलता आलं नसतं. हे सगळं बहिर्मुख आहे म्हणून करता येतं. आणि तो जो आहे कोणी, तो गूढो आत्मा न प्रकाशते, तो गूढ आहे. गूढ ठेवला नाहीये, गूढ आहे. म्हणून उपनिषदामध्ये वचन करताना परांच खान व्यतिरिक्त स्वयंभू आता परान पश्यती अंतरात्मन असं म्हटलंय. त्या आत्म्याला आत ठेवला असं म्हटलं नाही. इंद्रिय बहिर्मुख केली आणि बहिर्मुख इंद्रियामुळे तो आत्मा दिसत नाही. म्हणून काय प्रश्न निर्माण झाला की ज्यानं निर्माण केली त्याला प्रार्थना करायची की बाबा निदान आम्हाला ही जी इंद्रिय आहे ही बहिर्मुखता आहे तर ती बहिर्मुख राहणारच. कारण इंद्रिय कधी अंतर्मुख होत नाही. अंतर्मुख व्हायची असती ती इंद्रियाकडे धावणारी वृत्ती. म्हणून दादांचं जे पद आहे त्यात त्यांनी म्हटलंय की अंतर्मुख वृत्ती करी जरी बघणे असेल नाही, डोळ्यात कसं जायचा, कानात कसं जायचा, तो तसाच राहायचा. वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. म्हणजे मग इंद्रिय बहिर्मुख असली तरी अडचण होत नाही. पण वृत्ती अंतर्मुख होण्यासाठी इंद्रियांना काही चांगली सवय लागावी लागते. म्हणून हा ऋषी भगवंताची प्रार्थना करतो की भगवान भद्रं कर्णेभिश्नुयाम देवा, आम्हाला कानाने चांगलं ऐकू येऊ. नभोवाणीवर लागतं ते सगळं नाही, ध्वनिमुद्रिकेवर मिळतं ते सगळं नाही. कारण चांगल्या ध्वनिमुद्रिका सुद्धा मिळतात, ध्वनिपट्टिका मिळतात, ध्वनिमुद्रिका मिळतात, चांगल्या मिळतात. तेव्हा विज्ञानाच्या प्रगतीबरोबर बहिर्मुखता आणि उपभोग लालसाच वाढली पाहिजे असं नाही. कारण विज्ञान हे खऱ्या अर्थाने जड आहे. त्याचा जसा उपयोग करून घ्यावा तसं ते होतं. शस्त्र हे शस्त्रवैद्याच्या हातातही असतं आणि हत्याराच्या हातातही असतं, अपराध्याच्या हातातही असतं. शिवाजीच्या हातातही होतं आणि अब्दुल खानाच्या हातातही होतं. शस्त्राला शिवाजी का अब्दुल खान हा काही भेद नाही. आपण अब्दुल खान व्हायचं का शिवाजी व्हायचं आपला पण ठरवायचं. तेव्हा कानाला ऐकू येणं एवढंच कानाचा गुण आहे. काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे त्याच्या मागच्या मनबुद्धी अहंकाराने ठरवायचं आहे. तर ते मन हे ओढाळ गुरु आहे. आता काय करणार. म्हणून प्रार्थना करण्यापासून येते नाही की भगवान भद्रं कर्णेभिश्नुयाम देवा, आम्हाला आमच्या कानाने चांगलं ते ऐकू येऊ. भद्रं पश्येम अक्षभिर्यजत्रा, आमच्या इंद्रियाने डोळे जे चांगलं आहे, कल्याणकारक आहे, मंगल चांगलं म्हणजे पुन्हा मला वाटतं ते नव्हे. कारण मला काय चांगलं वाटेल हे सांगणं फार कठीण. पॉप संगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत मला सगळं चांगलं. मला अत्यंत बिभत्स त्याचा उच्चार सुद्धा करू नये अशा चित्रापासून रामकृष्णाची चित्र सुद्धा पाहावीशी वाटत. यातलं माझ्या हिताचं काय. म्हणून मी हे गमक नाही, मी हे प्रमाण नाही, मी ही कसोटी नाही. शास्त्र ही कसोटी, शास्त्र हे प्रमाण. जसं मला काय आवडतं याचं प्रमाण जर जिभेला ठरवलं तर वैद्यांचं डॉक्टरांचं चांगलं चालतं. आरोग्य हे जर प्रमाण ठरवलं आणि आरोग्य हे प्रमाण निश्चित केलं म्हणजे मग त्याच्या मर्यादेच्या आत आपल्या जिभेला नाव दिला तर सगळं चांगलं. हे होत नाही. जिभेला वाव आहे त्यामुळे ती मर्यादेचं अतिक्रमण करते. मी सांगतो त्याप्रमाणे की तो चवचाल शब्द जो वाईट अर्थाने आला ना तो त्या जिभेमुळेच आलाय. कारण ती चवीनं चालते म्हणून चवचाल शब्दाला अर्थ वाईट आहे की चवीनं चालू नका. जे चांगलं आहे त्याचीच चव लागू द्या. आणि खरंच आहे ईश्वराने जे चांगले खाद्यपदार्थ निर्माण केले जे मनुष्याच्या हिताला उपयुक्त आहेत, आरोग्याला चांगले आहेत, त्यांना स्वतःची म्हणून एक चव आहे.
आपण ही त्या बाहेरच्या पदार्थाने ती मारतो म्हणून ती कळत नाही. नुसतं गाईचं दूध चवीला चांगलं लागतं. त्यातही जर ती रानात चरून आलेली आणि संकरित नसेल, घरच्या चून फिरून कंड्यावर वाढली, कोंड्यावर वाढली नाही, रानात चरून आली. म्हणून आपल्याकडे कोणाचं पंचगव्य चांगलं त्याचं वर्णन करताना श्रावणीमध्ये मंत्र आठवत असेल. अग्रम अग्रम चरंतीनाम औषधीनाम वने वने तासाम ऋषभपत्नीनाम. जी वनावनामध्ये जंगलामधून पुढे पुढे सरकत सरकत चारा खात जाते अशी जी गाय आहे तिचं हे सगळं. आता आधी गाय दुर्लभ आणि त्यात अशी अग्रम अग्रम चरंतीनाम औषधीनाम वने वने दुर्लभ. कारण वन असली तर औषधी नाही, औषधी असली तर वन नाही, सगळीकडे ओसाडच जायचं. मी एवढ्या सांगतो आपल्याला की त्याला एक चव आहे. फक्त एकच आहे, ती चव कळायला आत खणखणलेली भूक असावी लागते. खणखणलेली भूक असली की बहुतेक सगळं चांगलं चांगलं. म्हणून पूर्व ताटे चिडायला लागली की जुन्या वृद्ध स्त्रिया घरामध्ये होत्या, अरे आज भूक नाही वाटत तुला, असं काय झालं, तिचं काय झालं, असं काय झालं, असं होतं. किंवा मुळात वस्तूला चव आहे, आपण ती मारली म्हणून प्रार्थना करायचा प्रसंग की भद्रं करणे शृणुयाम देवा. आणखीन एक लहान होत आहे, ज्या पदार्थाने चव येते असं आपण म्हणतो ना, ते एकदा नुसते खाऊन बघा म्हणजे चवदारात काय कळेल. नुसता गहू भिजवून खाणं शक्य आहे, पण नुसता हिंग जर प्रयोग तर करा. नुसती हळद, नुसती मोहरी, नुसतं मीठ, नुसतं तिखट, नुसती मिरची, ती म्हणजे असं आहे की ह्या दुष्टांना सुद्धा जगण्याकरिता चांगल्याचा आश्रय लागतो. त्याशिवाय हे आरोग्याचे घातक सगळे जगू शकत नाही. मी आपल्याला सांगतो की भद्रं करणे शृणुयाम देवा. आम्हाला आमच्या कानाने चांगलं ते ऐकू येऊ, आम्हाला आमच्या इंद्रियांनी जे हितकर आहे, जे मंगल आहे, जे कल्याणकारक आहे, जे आमच्या प्रगतीला, उन्नतीला, विकासाला सहाय्यभूत होणार आहे, तेवढंच दिसो, तेवढंच प्रत्ययाला येऊ, तेवढंच करावंसं वाटू. आमचे सगळे अवयव, कारण इंद्रिय तर 11च आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मनोंद्रिय, पण अवयव पुष्कळ आहेत. ते सगळे अवयव स्थिरैरंगैः तुष्टुवांसस्तनु, सगळे अवयव कार्यक्षम असो. काही बाहेर दिसतात, काही दिसत नाही. हृदय, पिहा, हृदय हे बाहेर न दिसणारे अवयव आहेत, अत्री आहेत, बाहेर दिसत नाही. पण ही सगळी कार्यक्षम असली तर या सगळ्या बाकीच्या एकाच इंद्रियांचं सामर्थ्य दिसतं. ती जर आतली अवयव कार्यक्षम असली तर डोळे असून नसले होतात, फुफ्फुस आहे, पुष्कळ अवयवाचे, मेंदू आहे, हे अंगच आहेत माणसाची. ही सगळी स्थिरही, ही सगळी स्थिर म्हणजे जशी असायला हवी तशी. स्थिर शब्द म्हणजे रोज बसल्यासारखं नाही, कारण तसंच चैतन्यामध्ये काही असू शकत नाही. चैतन्य हे मुळात स्टॅटिक नाही, डायनॅमिक आहे. ते नेहमी स्फुरण भावात असतं. स्थिरता ज्या अर्थाने आपण स्थिरता समजतो त्या अर्थाने स्थिरता चैतन्याच्या ठिकाणी नाही, ते स्पंदमान. फक्त त्याचा स्पंद कोणत्याही बाह्य उपाधी वाचू नये म्हणून नासरियामध्ये आणि अवातम स्वधयात देकम असं त्याचं वर्णन केलंय की ते स्पंदमान आहे. पण त्या स्पंदमानाला म्हणजे ज्या अर्थाने आपण श्वासोश्वास करतो त्याला त्याच्या बाह्य वायूची गरज असते तर श्वासोश्वास होतो, नाही तर होत नाही. तसं याचं नाही. हा अवातम आणि हा जो वायू वाचून श्वासोश्वास करतो म्हणजे कोणत्याही बाह्य उपाधी वाचून स्फुरण पावत असतो. तेव्हा स्थिरता याचा अर्थ असा जड नव्हे, कार्यक्षम, की जे जसं असायला हवं तसं ते असावं. आम्ही प्रार्थना करतो, तुष्टुवांसाने प्रार्थना करतो की ही सगळी आमची अवयव डोळ्याला चांगला दिसो, कानाला चांगला ऐको, सगळे अवयव कार्यक्षम असोत. म्हणजे कशा करता अधिकाधिक इंद्रियांचा उपभोग घेता यावा म्हणून.
विषयांचा उपभोग अधिकाधिक घेता यावा म्हणून, की आतडी आणि पोट कार्यक्षम कशा करतात, जितकं खायला मिळेल तितकं खाता यावं म्हणून, याकरता ह्या अशा सगळ्या कार्यक्षम शरीराने यशेव देवहितम यदायु, आम्ही आमच्या या कार्यक्षम शरीराने आमचं आयुष्य, सर्व आयुष्य जे काय देवाने दिले असेल ते, चुकून बोललो, जे आपण आपल्या कर्मानं मिळवलं असेल ते, जे आमच्या कर्मानं आयुष्य आमच्या वाट्याला आलं ते सगळं आयुष्य आमच्या या कार्यक्षम शरीरासह परमेश्वराला जे आवडतं, ईश्वराला जे आवडतं त्याच्या कारणी लागू. विषयोपभोग हेच जर प्रयोजन असतं माणसाच्या जन्माचं, तर माणसाला देवाने निर्णय बनवलं असतं. विज्ञानाच्या माध्यमाने माणसाने आपापल्या इंद्रियांचं सामर्थ्य वाढवायचा प्रयत्न केला आहे, पण ईश्वराची इच्छा इंद्रियांचं सामर्थ्य असं वाढवावं आणि विषयोपभोग वाढावे म्हणून नाही. कारण मनुष्य हा कोणत्याही इंद्रियाचा विचार केला तर त्याच्यापेक्षा इतर जी प्राणी सृष्टी आहे त्यापेक्षा दुबळा. अनेक वेळा आपल्याला सांगितलं, ऐकलं असेल की घारीच्या किंवा गरुडाच्या डोळ्याला जेवढं दिसतं तेवढं माझ्या डोळ्याला दिसत नाही. कुत्र्याला जितका चांगला वास येतो तितका माझा चांगला वासा येत नाही, कानाला नाकाला वास येत नाही. सशाला जितकं चांगलं ऐकू येतं तितकं माझ्या कानाला ऐकू येत नाही. हरिण किंवा शामृग जितक्या वेगाने पळतं तितका वेग माझ्या पायात नाही. अजगराची जी पचनशक्ती आहे ती पचनशक्ती माझ्या पोटात नाही. असं म्हणतात की फार मोठं अजगर प्राणी खातं, नुसतं पडून असतं जागेवर, ते व्यायाम काय करीत नाही. म्हणून ती अजगरी वृत्ती म्हणजे अशी आहे की नुसतं पडून राहायचं, काही हालचाल करायची नाही. तर हाड सुद्धा विरघळून गेलेलं असतं त्याच्या त्या ह्याच्यामध्ये, खाल्लेल्या जनावराचं हाड सुद्धा तिला भेटते. असा इतकी पचनशक्ती त्याची. तो जर खूप खावं एवढी इच्छा असते तर भगवानाने मला आजाराचं पोट केलं असतं, ते भगवंताने. तेव्हा कोणताही अवयव, हत्तीच्या सोंडेत जी ताकद आहे ती माझ्या हातात नाही. हत्तीच्या सोंडेला एक करच म्हणतात, तुम्हाला माहिती आहे, म्हणून हत्तीला करी म्हणतात. आपल्या हाताला एक कर म्हणतात. तेव्हा हत्तीच्या सोंडेतली ताकद माझ्या हातात नाही. शामृगाच्या पायात ती ताकद माझ्या पायात नाही. गरुडाच्या डोळ्यात ती ताकद माझ्या डोळ्यात नाही. सगळे मनुष्येतर प्राणी हे अवयवांचा, उपभोगांचा विचार करतात. माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं समर्थ आहे. आणि असे समर्थ असताना सुद्धा आपल्या आवश्यकतेपेक्षा ते एवढाचाही जास्त उपभोग घेते. असं सांगतात की वाघासारखा अत्यंत क्रूर प्राणी सुद्धा त्याचं पोट भरलं असलं तर निरुपद्रवी असतं. अनेक शिकाऱ्यांनी आपले अनुभव घेतले. पोट भरलेला वाघ त्याच्यापासून धोका नाही, तो जास्तीत जास्त क्रूर करेल. शेपटी आपली न्याय एवढं जाणून देईल, पण अंगावर जाऊन येत नाही. भुकेला असेल तर काय करायचं नाही. आणि माणसाचं रक्त त्याच्या जिभेत लागल्यामुळे जो पिसाळला असेल, कारण माणसाचं रक्त पिसाळणारच आहे. कारण असं आहे, उपनिषदाने असं वर्णन केलंय की माणसाचं मन बुद्धी जी बनते ती त्याच्या अन्नातून बनत असते. त्या वाघानं मनुष्य खाल्ला असला तरच मनुष्य वाघ पिसाळतो. त्याचं नेहमीचं भक्ष्य ते खाल्लं असेल तर बहुधा पिसाळत नाही. त्या वाघासारखा क्रूर प्राणी सुद्धा पोट भरलं असलं तर निरुपद्रवी आहे. आपण ऐकलं असेल अनेकदा की मनुष्याचे सगळे उद्योग पोट भरल्यानंतर सुरू होते. नको ते उपाशी असेल तर त्याच्या इतका लाचार मनुष्य जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. पण पोट जर भरलं असलं तर त्याच्या इतका उन्मत्त कोणी नाही, त्याच्या इतकी मस्ती दुसऱ्या कोणाला. सांगतो एवढ्यासाठी
की आयुष्य भगवंताने जे दिलं आहे, इंद्रिय जी भगवंताने दिली आहे, संसारार्थ नाही दिली नरवपूती घ्यावया माधवा, दुग्धा ते अटवू नको न बनवी भूकार्थ सांगे खवा, पंथाचा भरण्या सकेर आणखी शृंगारुनी काय करी, रत्नाचा बहुमोल खोविती तुरा का गाढवाच्या श्री. मनुष्य देह फार चांगला या शंकाच नाही, त्याची बुद्धी लक्षण आहे आणि त्या बुद्धीला उपयोगी पडतील अशी अवयवही त्याला नेमकी तशीच दिली की बुद्धीच्या उपयोगी पडेल. तर इतका चांगला बनवलेला मनुष्य, इतका चांगला निर्माण करलेला मनुष्य इतक्या सामान्य गोष्टी करता असेल कसा, याची जाणीव ऋषीला आहे. आणि ती त्याच्या करता नाही, आपल्या करता त्याने शब्दबद्ध करून दिले की बाबा इतकं सगळं चांगलं असावं, पण व्यशेव देव हितम यदायु, आमचं सगळं जे आयुष्य आहे ते ईश्वराच्या कार्याकरता लागावं असं तुम्ही आम्हाला द्या, अशी आम्ही तुमची प्रार्थना करतो. तुष्टू आमचा, आम्ही तुमची प्रार्थना एवढ्या करता करतो की हे सगळं आम्हाला देवकारणाकरता, यज्ञाकरता, यज्ञार्थात कर्मोन्यत्र लोकोयं कर्मबंधनः, यज्ञासाठी हा लोक निर्माण झाला आहे, त्याच्यापेक्षा वेगळं जे करशील त्यामुळे बंधन निर्माण होईल. यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण, यज्ञ म्हणजे ईश्वर भक्ती, यज्ञ म्हणजे समाज, स्वार्था व्यतिरिक्त सगळं ते सगळं यज्ञच आहे. आणि शास्त्राने किती परवानगी दिली सांगू, देह धारणे पुरता स्वार्थ असेल तर तोही यज्ञच आहे. उदर भरण होईल आणि जे यज्ञ कर्म, पण देह धारणे पुरता असेल तर हा त्याचा काही विचार करायचा की देह धारणे पुरता आहे का आणखी कसा पुरता आहे, तेव्हा तोही यज्ञच आहे. मनुष्य प्राणीच सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती, मनुष्य निर्माण केला तो यज्ञासकट निर्माण केला. या प्रजा शब्दाचा अर्थ मनुष्य करावा की नाही असा वाद आहे की नुसता प्रजा आहे कारण ब्रह्माने मनुष्याला निर्माण केलं असं नाही. म्हणजे असं आहे, सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम ईशवोत्तिष्ठ कामधु, हे इतर प्राणी न सांगता आचरणात आणतात, माणसाला फक्त सांगावं लागतं. ते आपल्या निसर्गाच्या नॅचरल इन्स्टिंक्टच्या बाहेर कधी जातच नाही. अगदी अपवादात्मक गोष्ट आहे खरी, आपलं सगळं नॅचरल इन्स्टिंक्टच्या बाहेर असतं. केवळ नॅचरल इन्स्टिंक्टच्या मर्यादेत, नैसर्गिक प्रेरणेच्या मर्यादेत आम्ही कधी राहतच नाही. आणि त्यातच स्वतःची विकास, उन्नती, प्रगती मानतो. जीवनमान उंचावणं म्हणजे काय, नैसर्गिक प्रवृत्तीपेक्षा जास्त काहीतरी अधिक करणं, की जे प्रत्येक पाऊल हे विनाशाकडे नेणार. ऐकायचं लोकांना बरं वाटणार नाही, पण खरंच सांगतो काय, विज्ञानाच्या प्रगतीचा जो काही इतिहास आहे तो 150-200 वर्षाचा आहे. आणि मनुष्यजात अगदी डार्विनच्या कल्पनेप्रमाणे जरी गृहीत धरली तरी काही लाख वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे काही लाख वर्षापूर्वी जन्म आलेली मनुष्यजात 150-200 वर्षाच्या काळात फ्युचर शॉक एवढं मोठं पुस्तक आहे. कड्याच्या टोकावरून उभी केली आहे. प्रदूषण नाही अशी वस्तू शिल्लक राहिलेली नाही. बरोबर लोकांना बरं वाटलं ना, ते बरं वाटलं पक्के गेली पाहण्याकरता मध्ये जरा वातावरण बदलून गेलं. हे जे बरं वाटलं ते पक्क एका डळमळीत आहे. तेव्हा ईश्वराजवळ जी प्रार्थना करायची आहे ती याकरता करायची की भगवान आमची इंद्रिय कार्यक्षम असो, पण ह्या कार्यक्षम इंद्रियांनी जे हिताचं आहे त्याच ग्रहण व्हावं, जे मंगल आहे, जे परमेश्वराच्या सेवेकरता उपयोगी पडणार आहे, जे स्वार्थ रहित परोपकाराने युक्त आहे. देवाच्या डोक्यावर 2 फुलं वाहिली म्हणजे देवाची पूजा होते, हा गबाळा विचार आहे. म्हणजे फुलं वाहणं हा गबाळा विचार नाही, तेवढ्यानच पूजा होते असं मानणं हा गबाळा विचार आहे. तीही पूजाच आहे, पण देवाला खरी पूजा जी आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तसं, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला मी, आपल्या कर्तव्यांच्या फुलांनी
दिव्य कुसुमांच्या फुलांनी जर भगवंताची पूजा केली तर त्याला अपार तोष होतो. आम्ही फक्त तेवढंच करीत नाही, बाकी करतो. बाकीचं नाही केलं तरी चालेल असं ज्याला आहे ते आवर्जून करतो. जे भाविक म्हणतात, श्रद्धावंत म्हणतात, धार्मिक म्हणतात ते. बाकीचे तर पुण्यवान पुरुष आहेत, तुमचं काय सांगावं, त्यांनी सरळ सोडून दिले. पण जे करतो म्हणतात तेही एवढ्याच मर्यादेत करतात. त्याच्या पाठीमागचा जो विचार आहे की ज्याच्यामुळे याला सफलता येते ते करतो का? नुसत्या जाणीवानी ब्राह्मण्य येतं का? नुसत्या शेंडीने हिंदुत्व येतं का? नुसत्या कुंकवानी सौभाग्यवती होता येतं का? नुसत्या कपड्यानी मनुष्य सभ्य बनतो का? बाह्यांग नको असं म्हणायचं नाही. बाह्यांग पाहिजे, कारण ते विसर्ग व्हायला स्मरण गाठीसारखं उपयोग पडतो. अरे आता असं अशी जाणीव होते म्हणणं म्हणून त्याचा उपयोग होतो नाही. पण त्याच्या मागचा जो भाव आहे तो लक्षात घेतला पाहिजे. म्हणून हा प्रार्थना करतो की आमचं आयुष्य यशेव देव हितम यदायु. आमचं आयुष्य हे परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराला जे आवडतं, देवाला जे आवडतं अशा गोष्टी आमच्याकडून होत. आता याला सहाय्यक पाहिजेत आणखीन बाहेरचे देवता सुद्धा, बाहेरच्या काही शक्ती त्याही सहाय्यक पाहिजे. म्हणून हा उपनिषदकार आपली प्रार्थना करतो, स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा. ज्याची कीर्ती खूप पसरलेली आहे, विस्तृत युगामध्ये नांदते असा जो इंद्र वृद्धश्रव म्हणजे वाढलेली कीर्ती ज्याची आहे तो इंद्र आमचं कल्याण, स्वस्त आमचं कल्याण. म्हणजे कीर्तिमान पुरुष जे असतील ते आमच्या कल्याणाला कारणीभूत होत. आणि ही कीर्ती कशी असते? दगडावर खोदून ठेवलेली कीर्ती नाही, काही उपयोग नाही. पण मला चांगलं आठवलं, पहिल्यापासून मुंबईला गेलो तर ते फार छान छान पुतळे आहेत ठिकाणी. पुतळा म्हणजे हा कोणाचा पुतळा आहे रे? तू मुंबईत 10 वर्ष राहिला म्हणून सोना बरोबर होतो, मला माहित नाही. ते खाली लिहिले लिस्ते जाऊन जवळ जाऊन पाहिलं, ते नाव घेऊन लिहिलं जन्म हे कोण न माहित नाही. आता काय त्या पुतळ्याची त्या खालच्या नावाची किंमत आहे माझं की पुतळा आहे, खाली त्याचं नाव लिहिलंय. हा चांगला सुशिक्षित मनुष्य 10 वर्ष मुंबईत राहतोय, पण तरी सुद्धा पुतळा कोणाचा आहे हे त्याला माहित नाही. नाव आहे, आता नाव माहित आहे पण नाव नुसतं माहिती काय होतो, तर कर्तृत्व काय आणि काय केलं, कशा करता पुतळा उभा. कर्तृत्व नसतं, जवळ खिशात पैसे होते आणि ते तसे राहिले असते तर कदाचित धाड पडली असती म्हणून त्याने पुतळा वापरतो. आणखी काय वृद्धश्रवा हा म्हणजे मला खरंच व्यासांचं कुणी स्मारक निर्माण केलंय ना? व्यासाने आपल्या नावाची कधी संस्था काढली का? 750 वर्ष झाली. ज्ञानेश्वरीचं मूल्य कमी झालं का? ज्ञानेश्वरांची महती उणावली का? अरे जे जे सत्पुरुष झाले त्यांच्या तिथ्या जयंत्या लोक आपण लक्षात ठेवतात, प्रचार करावा लागत नाही, बहुसंख्येने उपस्थित व्हा असं म्हणावं लागत नाही, ट्रक तर पाठवावे लागतच नाही. मी वृद्धश्रवाचा अर्थ समजावून म्हणून सांगतो की हे खरंच ज्यांनी लोककल्याणाकरता आपलं आयुष्य घालवलेलं असतं त्यांना आपली कीर्ती व्हावी अशी इच्छा करायला लागत नाही. जितक्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणात लोककल्याणाकरता त्यांनी आपलं आयुष्य घालवलं आहे तितक्या प्रमाणात त्यांची कीर्ती वाढतच जाते. आणि अशी लोकांची कीर्ती कमी येते. स्वस्तिनो इंद्रो वृद्धश्रवा स्वस्तिनो पूषा विश्ववेदाः. विश्ववेदाः म्हणजे सगळ्या विश्वाचं ज्ञान ज्याला आहे तो पूषा. पूषा शब्दाचा पुष्कळ अर्थ आहे. सूर्य असा एक अर्थ आहे. तेव्हा सगळ्या विश्वाला जो पाहतो म्हणजे जो सर्वज्ञ आहे. आपण आपल्या सूर्यकरता शास्त्रज्ञ, विज्ञान शास्त्रज्ञ समजायला सुद्धा हरकत नाही, पण ऍटम बॉम्ब निर्माण करणारा नाही.
रासायनिक हत्यार निर्माण करणार नाही. शास्त्रज्ञ जगाच्या कल्याणासाठी कारण करतो, पण मग त्या शास्त्रज्ञाला दुःख आपल्याला. आइन्स्टाईनचं माहिती आहे ना की ते ऍटॉमिक म्हणजे ऍटॉम मध्ये काय शक्ती आहे हे पहिलं गणित त्यानं मांडलं आणि त्यामुळे ऍटॉम बॉम्ब निर्माण झाला. जेव्हा ऍटॉम बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा त्या महापुरुषाला दुःख झालं. तो म्हणला मी गणित मांडलं नसतं बरं झालं असतं, निदान आणखीन 25-30 वर्ष तरी लाभलं असतं. तेवढी मनुष्याला चुकी झाली. त्या विध्वंसाकरता विज्ञान म्हणजे राक्षसी तपश्चर्याच आहे. राक्षस नास्तिक नव्हते, चांगले नास्तिक होते. आणि त्या राक्षसांना नास्तिक बनवावं म्हणून तर आपल्याकडे बुद्धाचा आणि चार्वाकाचा अवतार झाला की ईश्वरी सामर्थ्याचा उपयोग त्यांनी निदान भोगासाठी कधी करू नये. कारण तपस्येच्या बळावर रावण उन्मत्त झाला. सगळे राक्षस तपस्येच्या बळावर उन्मत्त झाले आणि उन्मत्त झाल्याबरोबर त्यांनी जगाला सगळं द्यायला सुरुवात केली. सामर्थ्य वाढवून घेतलं आणि विषय वासनेच्या करता त्यांनी सगळ्या त्या सामर्थ्याचा उपयोग केला. ही त्यांची वृत्ती नाहीशी व्हावी म्हणून नास्तिक त्यानं बनवलं. फार बुद्धिमान माणसं नास्तिक आहेत ते बरं आहे, कारण ती नास्तिक नसती तर त्यांनी आम्हाला काय केलं असतं कोण ठेव. कारण जो थोडा आस्तिक आहे आणि बुद्धिमान आहे तो माणसाला वाममार्गाला लावतो असा अनुभव आहे. आज साईड सांगतो, उद्या सांगतो, लोकांना नादी लावणं एवढंच काम असतं आणि ते परमात्म्याच्या नावाखाली करतो. मधनं मधनं परमात्म्याचं नाव घेतो आणि सगळी घाण सांगत असतो. विश्ववेदा हा म्हणून हा पोषण पवित्र तोही आमचं कल्याण करू. तो स्वस्ती म्हणजे त्याचं जे विश्वाचं जे ज्ञान आहे, त्याचं जे शास्त्राचं ज्ञान आहे ते सगळं आमच्या कल्याणासाठी उपयोगी पडो, आमच्या मांगल्यासाठी उपयोगी पडो. स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्ट नेमी. अरिष्ट म्हणजे वाईट, अमंगल, दुःखदायक, जे जे मनुष्याच्या घाताला कारणीभूत होते ते सगळं. ते रिष्ट आणि अरिष्ट तुम्ही समानार्थक शब्द आहेत. ते अधिक रिष्ट म्हणून रिष्ट, ते जसं समर्थांच्या अचपळ शब्दाचा अर्थ आहे तसं आहे. अधिक चपळ म्हणजे अचपळ म्हणजे समर्थ मनाला अचपळ मन माझे असं म्हणतात की ते अधिक चपळ आहे, फार चपळ आहे. तेव्हा हा अरिष्ट म्हणजे राक्षसी वृत्तीचा घातक. त्याला जो चक्रासारखा आहे, नेहमी म्हणजे चक्र, त्याला जो चक्रासारखा आहे असा जो गरुड की जो वेगाने जातो, ज्याची झेप मोठी, एक मिसाईलच आहे, पण ते अरिष्ट नेहमी आहे. दुष्टाच्या प्रतिकारासाठी आहे, आपल्या स्वार्थ साधनेसाठी नाही. म्हणून अरिष्ट नेहमी असा जो गरुड आहे जे सामर्थ्य आहे गरुडाचं, ते आमचं स्वस्ती, ते आमचं कल्याण करू. म्हणजे गरुडासारखा वेग असावा, गरुडासारखी शक्ती असावी, पण त्याचा विनियोग अरिष्टाच्या नाशासाठी व्हावा, अमंगलाच्या नाशासाठी व्हावा, घातकाच्या नाशासाठी व्हावा. ते असताच कामा नये हे काय खरं नाही. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे असं आहे. कंटकांचं निर्दालन ही दयाच आहे. आता हे आपल्याला समजायला वेळ नव्हतो, काय करणार, कारण आपण अतिशय का भाबड्या विचाराखाली आहोत, त्याचा सारखा प्रचार सुरू आहे. सत्य कधी आपल्या डोळ्यापुढे आणलंच नाही. कुठेतरी लोकांच्या गोष्टी सगळ्या चालू झाल्या. तेव्हा हा प्रार्थना करणार म्हणतो, स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमी स्वस्तिनो बृहस्पतिर्दधाति. हा जो अरिष्टनेमी तार्क्ष आहे, गरुड, हा आमचं कल्याण करो, आमच्या मांगल्याला कारणीभूत. आणि बृहस्पती म्हणजे विद्वान, बुद्धिमान, मार्गदर्शक, गुरु. बृहस्पती हा देवगुरु आहे, तो बुद्धिमान आहे, विद्वत्तेचा पती आहे, बुद्धिमत्तेचा पती आहे, शास्त्राचा पती आहे. असा हा जो बृहस्पती आहे हाही कल्याणकारक असो. म्हणजे शास्त्र असावं, बुद्धिमत्ता असावी, शास्त्राचं ज्ञान असावं, पण त्यांनी कशाचं तरी समर्थन करू नये, चांगल्याचं मार्गदर्शन करावं.
म्हणून तो स्वस्ती, तू स्वस्ती कल्याणकारक असतो. ओम ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य भोक्ता स ब्रह्म विद्यां सर्व विद्या प्रतिष्ठा अथर्वाय ज्येष्ठ पुत्राय प्राह. सगळ्या देवांच्या आधी ब्रह्मदेव निर्माण झाला आणि त्या ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं. जग निर्माण केलं, जगाचं रक्षण करतो. विश्वस्य कर्ता भुवनस्य भोक्ता, तो विश्वाचा कर्ताही आहे आणि सगळ्या विश्वाचा संरक्षण करणाराही आहे. निर्माण करणाऱ्यावर हे दायित्व आहे की त्याने निर्माण केलं की त्याचं संरक्षण केलं पाहिजे. उभं करणं सोपं असतं, पुढे सांभाळणं कठीण जातं. माणसाला उभं करण्याची हौस असते, सांभाळण्याची दगदग नको वाटते. आधी उभं करणं तर सगळ्यांना असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, पण तुम्ही करा, पुढचं तुम्ही सांभाळा. आम्ही आलो पण पाठीशी पाठीशी मागे आधार द्यायला मिळेल. किंवा ज्याने उभं केलं, ज्याने निर्माण केलं, त्याच्यावर संरक्षणाची दायित्व आहे, त्याला ते सांभाळलं पाहिजे. म्हणून हा ब्रह्मा भुवनस्य कर्ता आहे, विश्वस्य कर्ता आहे, भुवनस्य भोक्ता आहे. तो सगळ्या जगाच्या कल्याणासाठी सर्व विद्या प्रतिष्ठां ब्रह्मविद्या, सगळ्या विद्येचं आधारभूत जे तत्वज्ञान आहे, असं ब्रह्मविद्या हे जे तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान हे जे तत्वज्ञान आहे, सगळ्या विद्यांना ते आधारभूत आहे. सगळ्या विद्या याच्या आधारावर मग असल्या पाहिजे. आणि हे भारतीय संस्कृतीने कसं का होईना सांभाळलं. आपल्या सगळ्या परंपरा जर तुम्ही पाहिल्या, त्या सगळ्या विद्येचं मूल स्थान महादेव आहे. भगवान शंकरांनी ते उत्पन्न केले. अगदी नृत्य संगीतापासून चोरी ही सुद्धा कला आहे, पण तिचा निर्माता कार्तिक स्वामी आहे. त्या कलेचं आणखी वर्णन गरज नाही, कारण आधी पुष्कळ वाढली आहे, त्याचा कार्तिक स्वामीच गेलाय, बाकी कला पुष्कळ वाढली. तेव्हा आपल्याकडे जे ठिकाण असं आहे, जगामध्ये वाईट काही नाही. जे निर्माण झालं ते सगळं चांगलं आहे. काटा चांगला का वाईट, काय उत्तर द्यायचं? कोण म्हणेल काटा चांगला म्हणून? पण काटा जर काटा नसेल तर कुंपण निर्माण होईल का याचा विचार करा. फुलांचं कुंपण होत नाही, कुंपणाला काटाच सांगतो. फुलं आपल्या लयात झालेला हंतरुणावर बसायला, पुष्पशय्या आधी एक वेगळी आहे. त्या काटा निर्माण होणं हे वाईट काही नाही, काटा कुठं ठेवावं याची अक्कल असावी. अरे वाईट काय आहे जगामध्ये? नागाचा विषय सुद्धा वाईट नाही. उदरासारखा उदरी दशसहस्रेषु असं जसं वर्णन करतात की 10,000 उदरातून एखादा उदरी जगतो. त्याच्या बाबतीत सुद्धा नागाचं विष उत्तम काम करत. आता विष चांगलं का वाईट? फार कशाला आपण ही सगळी आज जी अशी बाजारात औषध वापरतो ना, तिच्यावर पॉयझन असा शिक्का असतो, बघितलं आपण कधी? अतिशय महत्वाची जी प्रभावी औषध असतात ती पॉयझनचे शिक्के काही असतात. आता पॉयझन चांगलं का वाईट? पॉयझन न चांगलं कोण म्हणेल? पण पॉयझन सुद्धा तज्ञाच्या हातामध्ये अमृत होऊ शकतं, वापरणाऱ्याची अक्कल आहे. म्हणून वरचं काहीही असलं तरी चालतं, त्याची प्रतिष्ठा म्हणजे आधार ब्रह्मविद्या पाहिजे. वर काहीच आहे, ते सगळे उपयुक्त झाले. अशी सगळ्या विद्यांची प्रतिष्ठा असलेली जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मदेवानं आपल्या अथर्वा नावाच्या ज्येष्ठ पुत्राला शिकवली. त्याचे जे अनेक पुत्र आहेत ब्रह्मदेवाचे आणि सगळी सृष्टी त्याची आहे, तेव्हा तो अथर्वाही आहे. प्राणी सृष्टी त्याच्यापासून निर्माण झाली. हे डार्विन सारखं आहे आपल्याकडे. मनुष्य नंतर निर्माण झाला हे आपल्यालाही मान्य. मनुष्य पहिली सृष्टी नाही परमेश्वराची. ते परमेश्वराला हे नको हे नको हे नको हे बरं नाही हे बरं नाही असं म्हणत म्हणत मग शेवटी बरं वाटलं तो मनुष्य आहे. तेव्हा
विकासाची जी अवस्था आहे ती, पण आपल्याकडची विकासाची योजना एकानंतर एक आहे अशी आहे. डार्विनचा विकास जो सिद्धांत नाही तो एकातून एक आहे, तो बावटपणाचा आहे. कारण त्याची तशी साखळी लागत नाही. कारण एकातून एक मानलं तर मागचं नष्ट झालं पाहिजे. मनुष्य जर माकडातून निर्माण झाला असेल तर माकडाची जात कुठेही पृथ्वीच्या पाठीवर शिल्लक राहता कामा नये आणि माणसं फक्त शिल्लक राहिली पाहिजे. अॅमिबा सुद्धा असता कामा नये, कारण सगळे अॅमिबातून विकसित झाले त्याच्या म्हणण्याप्रमाणे. अॅमिबा शिल्लक आहेत सुद्धा. काही जाती नष्ट झाल्या पण त्यांची एकूण प्रकार आहे तो काही संपूर्ण नष्ट झाला नाही. जर एकातून एक विकसित झाला असेल तर पहिलं नाही झालं पाहिजे. एका नंतर एक झालं तर पहिलं शिल्लक राहू शकतं. आणि हे आपल्याकडे भागवतानी डार्विनच्या जन्माच्या किती वर्ष आधी सांगितलंय कोणाला. सृष्ट्वा पुराणी विविधान्य आत्मशक्त्या, आणि अगदी त्याच्याच प्रमाणे वृक्षान सरीसृप पशून खगडं की अजया आत्मशक्त्या, अतिशय अद्भुत अशा आपल्या मायाशक्तीनं भगवंतानं अनेक पुर म्हणजे अनेक आकृती सजीवांच्या निर्माण केल्या. आणि सगळं पुरं आहे. नवद्वारे पुरे देही हे पुरं आहे, नगर आहे. अशी सृष्टा पुराण विविधान निजे आत्मशक्त्या, वृक्षान म्हणजे वनस्पती सृष्टी, सरीसृप म्हणजे सरपटणारी सृष्टी, पशून खग म्हणजे पक्षी, दंश मत्स्य प्राण मिळणारे मासे, आणि कृमी कीटक. दंश म्हणजे कृमी कीटक. आता सगळे आले की नाही डार्विनच्या प्रमाणे. वनस्पती सृष्टी आली, प्राणी सृष्टी आली, पाण्यातली सृष्टी आली, आकाशात उडणारी सृष्टी आली, जमिनीवर झालेली. पण तैस्तई रतुष्ट राहिला हे सगळं निर्माण केलं. पण त्या निर्मात्याला आपल्या निर्मितीचा आनंद मिळाला. मी काहीतरी चांगलं बनवलं असं त्याला वाटलं नाही. एखाद्या कलावंताचं जसं होतं असं म्हणतात, तसं जर त्या भगवंताचं झालं की मी हे सगळं निर्माण केलं, काय खरं नाही. ते बाजूला सरकलं, दुसरं निर्माण केलं, ते बरं वाटलं नाही, ते बाजू सरकलं. आणि मग तैस्तई रतुष्ट हृदय पुरुषं विधाय, त्यांनी माणसाला निर्माण केलं. काय माणसाचं वैशिष्ट्य? ब्रह्मावलोकधिषणम, ब्रह्माला पाहण्याचं सामर्थ्य ज्याच्या बुद्धीमध्ये आहे, ब्रह्माला ओळखण्याचं सामर्थ्य ज्याच्या बुद्धीमध्ये आहे, असा पुरुष निर्माण केला. आणि असा पुरुष निर्माण केला मुदमाप देवा, देवाला आनंद वाटला. माणूस निर्माण केला आणि देवाला आनंद वाटला. कारण मनुष्य निर्माण करताना तरी माणसाच्या उन्नतीची सगळी साधने त्या बुद्धीचं सामर्थ्य ब्रह्माला ओळखायचं. कारण ब्रह्म हे सगळ्याचं कारण आहे. म्हणून मनुष्याला फक्त कार्याच्या मागचं कारण शोधण्याची बुद्धी आहे. सगळे विज्ञान प्रगत झालंय ते त्यातून प्रगत झालंय. कार्याच्या मागचं कारण शोधण्याची इच्छा आहे म्हणून विज्ञानाची प्रगती आहे. कार्याच्या मागचं कारण हे कसं घडलं हा प्रश्न जर मनात आला नसता तर विज्ञानाचे विकास कधी झालाच नसता. आता न्यूटनचं मोठे पण काय, झाडावरनं फळ पडलेलं पाहणे, झाडावरनं फळ पडलेलं पाहणे न्यूटनचं मोठे पण नाही. आपण अनेक वेळा पाहतो, पण बरं नव्हतं आयत्या हातात पडलं, कोण मोकळं होतं आणखीच काय. त्याच्या डोक्यात क्षमता आली की झाडावरनं फळ पडलंच आणि ते खालीच का पडलं. आणि न्यूटनच्या आधी सुद्धा सांगणारे लोक आपल्याकडे आहेत, पण आपल्याला न्यूटनचं नाव माहितीये, त्या लोकांचं नाव माहिती नाही. गुरुत्वाची व्याख्या करतानाच मुली कणाने व्याख्या केली, आद्य पतना समवायी कारण गुरुत्वम. जे पहिलं पडणं असतं पुढचा मोमेंटम मिळणार. जे पहिलं पडणं आहे आद्य पतन, ते जे पहिलं सुटणं आहे त्याला गुरुत्व हे कारण आहे. आता ग्रॅव्हिटी झाली की नाही. आणि न्यूटनने किती आली, न्यूटनने 3-4 शेवटले आहे, तिथे किती आली. पण हे असं घडलं का घडलं याच्यावर का असं पाहावं लागतं. ही बुद्धी ज्याला आहे तो ब्रह्मावलोक धिषण. आता त्या ब्रह्मावलोक धिषणतेचा उपयोग त्याने काय केला? ॲटम बॉम्ब निर्माण केला, दारू निर्माण केली, कार्यामागचं काय विष निर्माण केली, त्या विषयांचा प्रसार निर्माण केला. हे सगळं त्याने केलं. त्याला निर्माण केला तो त्याला करताना नाही. आणि देवाला बरं वाटलं. आता हे बरं वाटणं खरं बरं वाटावं म्हणून त्याची प्रार्थना केली की बशीम देव हितम यदायु, तुम्हाला ज्याच्यामुळे बरं वाटलं ते आमच्या हातून घडो म्हणून तर प्रार्थना आहे. तेव्हा अथर्वा नावाच्या आपल्या ज्येष्ठ पुत्राला त्यांनी ती ब्रह्मविद्या दिली. आणि मग त्यातून पुढे अथर्वणीयाम भगवद्गीता ब्रह्मा
अथर्वातां प्रोवाचाङ्गिरे प्रविद्यां स भरद्वाजाय सत्यवाहाय प्राह भारद्वाजो गिरसे कुण्डलीकवरदाय ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की। अथर्वणीयां प्रवदेत ब्रह्मा अथर्वातां प्रोवाचाङ्गे ब्रह्मविद्यां स भारद्वाजाय सत्यवाहाय प्राह भारद्वाजो गिरसे पराभराम। ब्रह्मदेवानं आपला ज्येष्ठ पुत्र जो अथर्वा ब्रह्मदेवानं आपला ज्येष्ठ पुत्र जो अथर्वा त्या अथर्व्याला ही ब्रह्मविद्या सांगितली आणि तिथून ब्रह्मविद्येची परंपरा सुरू झाली। ब्रह्मविद्या ही विद्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ विद्या आहे। गीतेनेही अध्यात्म विद्या विद्यानं असं स्वतःच रूप सांगितलंय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी इतर कितीही विद्या येत असल्या आणि अध्यात्म विद्या जर नसली तर मोरांगी अशेषे दिसे असते डोळसे परी एकलेनी दृष्टी नसे तैसे तेगा असं म्हटलंय। इतर पुष्कळ विद्या आहेत, पुष्कळ ज्ञान आहे, अनेक कलामध्ये अनेक शास्त्रामध्ये कुशल आहे, पण आत्मज्ञान जर नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे। हे सगळं मी एवढ्याकरता सांगतोय की आपल्यातले काही तथाकथित बुद्धिवादी वेदाचा काळ हा मानव जातीच्या अविकसिततेचा काळ आहे। त्यावेळेला लोक अडाणी होते आणि आज आफ्रिकेसारख्या अत्यंत घनदाट अरण्यामध्ये ज्या काही मनुष्यवस्ती आहेत, ज्या अडाणी आहेत, ज्यांच्यामध्ये सुधारण्याचा काहीही लवलेश ज्ञान मिळालेलं नाही, ज्या नरमांस भक्षकही आहेत, कदाचित व्यवस्थित राहतात, समाजाचे संस्कृतीचे काहीही नियम ज्यांच्यामध्ये नाहीत, जे पूजा करायची झाली तर झाड दगड एखाद्या पशु यांची करतात, अशी जी जमात आहे त्या जातीचं स्वरूप वेदाचं आहे मानण्याचा अट्टहास करणारे लोक आहेत। वेदामध्ये जास्तीत जास्त असली तर यातुविद्या आहे, यातुविद्या म्हणजे जादूटोणा हा वेदामध्ये आहे असं म्हणणारे लोक आहेत। ते हे लक्षात घेत नाहीत की अशा तऱ्हेचं वचन कुठेही वेदामध्ये, ज्याच्यामध्ये असं आहे वेद ही माऊली आहे, सगळ्यांची सोय ती करते। जसं काळाचिष्ट्याने विचार करताना असं म्हणतात की हे जारण मारण उच्चाटन किंवा सकाम भक्ती किंवा क्षुद्र देवतांची पूजा या तऱ्हेचे जे आहे ते आरंभी असतं आणि विकसित जे आहे ते मागून असतं। त्यामुळे वेदामध्ये असंच असलं पाहिजे, त्या उपनिषदही मागूनची आणि हे जारण मारण उच्चाटनासगळं किंवा सकाम भक्ती ज्याच्यामध्ये आहे, इंद्राला प्रार्थना आहे की तू आमच्या शत्रूचा संहार कर, इंद्राला प्रार्थना आहे की तू आमच्या पशूंचं रक्षण कर, अशा अर्थाची काही प्रार्थना वेदामध्ये आहे। तेव्हा हे सगळं मागचं असलं पाहिजे। त्यांना मी एक नेहमी तर्कवाद सांगतो की जेव्हा समाज परिपूर्णावस्थेला असतो तेव्हा त्या समाजामध्ये अपूर्णतेपासून पूर्णतेपर्यंतचे सगळे सामाजिक थर असतात आणि यातल्या अपूर्णतेचा विचार हा प्राथमिक म्हणून करायचा असतो। कदाचित पूर्वी प्राथमिक असेल, पण ज्या अवस्थेत ती सापडली, म्हणजे उदाहरणार्थ असं की आज बैलगाडी वापरत आहे की नाही,
बैलगाडी ही वाहनांच्या मध्ये प्राथमिक स्थिती आहे. विमानही वापरात आहे. विमान हे प्रगत अवस्थेतलं आहे. आता उद्या असं समजा असं झालं की उत्खननामध्ये किंवा पुढच्या आणखी 5-10 हजार वर्ष आहे बैलगाडी सापडली, विमानही सापडलं, तर ज्या काळातली बैलगाडी आहे त्याच काळातलं विमान आपण मानणार की मानणार नाही? बैलगाडी उपलब्ध आहे आज. संख्याच मोजायची झाली तर बैलगाड्यांची संख्या अजूनही जास्त आहे. गावोगाव बैलगाडी सापडल्या नाही. जिथे उत्खनन झालं तिथे जर विमानतळ नसेल तर विमान सापडणारच नाही. आणि विमान सगळ्या हिंदुस्थानचा विचार केला तर एका तालुक्यात जेवढी खेडी असतात तेवढेही विमानतळ हिंदुस्थानात नाही. म्हणजे खेड्यांची संख्या ही हजारांनी लाखांनी मोजावी लागेल तर विमानतळांची संख्या शेकड्यांनी मोजता येणार नाही. आता उत्खनन नेमकं जर खेड्यात झालं तर तिथे बैलगाडी सापडेल, विमान सापडणारच नाही. आणि चुकून केव्हा तरी जर विमानतळ जिथे होतं